नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 6. श्लोक वाचूया. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता एक एक चरण म्हणूया. ऐ शरणागत वैरिवधूवर म्हणा. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे. वीरवरा भयदाय करे. आता पूर्ण ओळ. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे म्हणा. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी म्हणा. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. शिरोधिकृतामल शूल करे. आता पूर्ण ओळ. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे म्हणा. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. आता तिसरी ओळ. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद म्हणा. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. आता पूर्ण ओळ. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे म्हणा. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये ऐ शरणागत वैरिवधूवर या भागामध्ये वैरी वधूवर री ह्रस्व म्हणायचा, धू दीर्घ म्हणायचा. वैरिवधूवर वीरवरा वी दीर्घ म्हणायचं. वीरवरा भयदाय करे. दुसऱ्या ओळीमध्ये त्रिभुवनमस्तक शूल विरोधी. त्रिभुवनमस्तक आघात देऊन म्हणायचं. शूल विरोधी शू दीर्घ म्हणायचा, धी ह्रस्व म्हणायचा, वी ह्रस्व म्हणायचा. शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. शिरोनंतर अवग्रह, तिथे एक मात्रा स्वर लांबायचा. शिरोधिकृतामल शूल करे. शूल शू दीर्घ म्हणायचं. तिसऱ्या ओळीमध्ये दुमि दुमि तामर दुंदुभिनाद सरळच आहे. भी ह्रस्व म्हणायचा. दोन्ही उकार, पहिल्याही शब्दामधले उकार सगळे ह्रस्व आहेत. मुहुर मुखरीकृत मुहुर इथे रफार आहे. मुहुर मुखरीकृत री दीर्घ म्हणायचा. दिङ्निकरे दिङ्निकरे असा तो शब्द आहे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता या गोष्टी लक्षात घेऊन पूर्ण श्लोक म्हणूया. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदाय करे. त्रिभुवनमस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता 5वा आणि 6वा श्लोक एकत्र म्हणूया.
ऐरणदुर्मदशत्रुवधोदितदुर्धरनिर्जरशक्तिभृते चतुरविचारधुरीणमः शिवदूतकृतप्रमथाधिपते दुरितदुरीह दुराशय दुर्मतिदानवदूतकृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शरणागतवैरिवधूवरवीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तकशूलविरोधि शिरोधिकृतामलशूलकरे दुमिदुमितामरदुन्दुभिनादमुहुर्मुखरीकृतदिङ्निकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। अंबा माता की जय। नमस्कार। श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 6. श्लोक वाचूया. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवरा भयदायकरे त्रिभुवनमस्तकशूलविरोधि शिरोधिकृतामलशूलकरे दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता श्लोकामधला अर्थ थोडक्यामध्ये बघूया. शरणागत वैरिवधूवर, युद्धामध्ये शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांना शरणागत वैरिवधू असं म्हटलंय. शत्रूंच्या स्त्रिया तुला शरण आल्यात असं म्हटलंय. वीरवरा भयदायकरे, त्या स्त्रियांच्या वीरपतींना तू अभयदान देतेस. वीरवरा अभयदाय करे, त्या वीरपतींना तू अभयदान देतेस. त्या वीरांच्या, त्या शत्रुवीरांच्या स्त्रिया तुला शरण येतात आणि त्या स्त्रियांच्या पतींना तू अभयदान देतेस. त्रिभुवनमस्तक शूल शिरोधिकृत, तुझा जो तेजस्वी त्रिशूल आहे तो त्रिशूल त्रिभुवन मस्तक म्हणजे त्रैलोक्याच्या मस्तकावर शोभून दिसतोय. विरोधिकृतामल शूलकरे, आणि त्या शूलाशी, त्या त्रिशूलाशी जे शत्रू विरोध करतात, विरोधिकृता, जे शत्रू तुझ्या त्रिशूलाशी स्पर्धा करतात, विरोध करतात, त्यांची छाटलेली मस्तक जी आहे ती तुझ्या हातावर आवळ्याप्रमाणे शोभतात. जे तुझ्या त्रिशूलाशी विरोध करतात त्यांची मस्तकं तू छाटून टाकतेस आणि हातावर आवळ्याप्रमाणे धारण करतेस. असं देवीच्या उग्र रूपाचं वर्णन आहे. दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे, तुझा जेव्हा विजय होतो तेव्हा अमर म्हणजे स्वर्गातले लोक, देवगण दुंदुभीचा नाद करतात, आनंद प्रगट करतात. दुंदुभी नाद, आणि त्याने दुमदुमून जातं सगळं विश्व. त्या आवाजाने, तुझ्या विजयाने दिङ्निकरे, सगळ्या दिशा दुमदुमून जातात. तुझा विजय झाला असता स्वर्गातले देवगण वारंवार दुंदुभीचा नाद करतात, पुन्हा पुन्हा आनंद प्रगट करतात आणि त्या आवाजाने साऱ्या दिशा दुमदुमून जातात. असा या 3 ओळींचा अर्थ आहे. सरळ अर्थ बघूया. हे शरणागत वत्सले, युद्धात शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या वीरपतींना तुझा हात अभयदान देतो. तुझा दैदिप्यमान तेजस्वी त्रिशूल त्रिभुवनाच्या मस्तकावर शोभत असताना त्या त्रिशूलाशी जे शत्रू विरोध आणि स्पर्धा करतात त्यांची छाटलेली मस्तकं तुझ्या करतलावर आवळ्याप्रमाणे शोभून दिसतात. तुझा विजय झाला असता स्वर्गातील देवगण
दुंदुभी वाजवून आपला आनंद वारंवार प्रगट करतात. त्या आवाजाने दाही दिशा दुमदुमून जातात. हे गिरिजे, हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार विपुल, रमणीय, आकर्षक, विलोभनीय आहे. हे महिषासुरमर्दिनी, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.